असलेली मॅच सेमीफायनलची आणि खुल्या गटातील ही शेवटची मॅच असणारे दोन व्यावसायिक गटातील संघ आताच्या क्षणाला शेवटच्या मॅचसाठी लढताना पाहायला मिळतील. कारण या मॅच नंतर एका बाजूला स्टेशन वाईजचा संघ असेल आणि एका बाजूला व्यावसायिक गटातील संघ असेल. जी फायनल मॅच या संपूर्ण क्रीडा स्पर्धेची असेल सातव्या मॅचच्या दिशेने सलामीवीर एका बाजूला सुरेश नॉन स्ट्राईक एंडला, अरुण चव्हाण होम ग्राउंड लकी ग्राउंड आज दाखल झालाय. संघाचा कर्णधार म्हणून देखील त्याने आज या क्रीडा स्पर्धेची जबाबदारी. तर एका बाजूला मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच करण सोडा. पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय, जणू काही या पावसामध्ये देखील ही क्रिकेट खेळण्याची मजा हा संपूर्ण मुंबईकर अनुभवतोय. मुंबईचा पाऊस आता कधी येईल याचा काही ठाऊ ठिकाणा नाहीये. म्हणून येणाऱ्या कालावधीमध्ये क्रीडा स्पर्धा ठेवत असताना हवामान खात्याशी चांगले संपर्क साधा आणि सगळ्या गोष्टी बाळगूनच क्रीडा स्पर्धा कधी घेऊ ह्याची खातर जबाबदारी घ्या. दरम्यानचा पहिला बॉल सप्राक दिली मेडॉनला. सॅम्युअल विक्रोईचा खेळाडू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट. यावेळेला पुन्हा एकदा जबरदस्त क्या बात आहे, काय फिल्डिंग पाहायला मिळते. डीके दर्शन चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. दोन खेळाडू एकमेकांना धडकलेत पण बॉल जाऊ दिला नाहीये. हे क्रिकेट आहे, संघासाठी खेळायचंय, भिडायचंय, जुळ इथे मात्र रोखून ठेवायचंय. हो हो जबरदस्त क्या बात आहे. बोल्ड आउट केलाय अरुण चव्हाण. लकी ग्राउंडचा खेळाडू माघारी पाठवलाय. दिवेश न्यू बॅटर मैदानाच्या दिशेने रवाना होतोय. ओमकार मालट संघाला मी नेहमीच पाहिलंय, परिस्थिती कितीही कठीण असो, अडचणीची असो, त्यांच्यामधला जो संयमी बाणा आहे, शांतपणा आहे, त्यांची ती एक रणनीती असते ना, वेगळीच असते. प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या चुका कधी पाहत नाही. प्रत्येक खेळाडू पाहिलेले की कशा प्रकारे पुढे जाता येईल. आता या क्षणाला अरुण माघारी आलाय तर त्याची चूक आता पुढे जाऊन सुधारायची अन्य खेळाडूंना. दिवेश मात्र स्ट्रायकरला नवीन खेळाडू पाहायला मिळतोय. ज्यावेळेला चांगला ड्राईव्ह केला तिकडे डिक्लेअर 1 रन मिळेल. रॉयल ट्रॉफी 2025 पर्व बघता क्षणी अंतिम टप्प्यावरती येऊन पोहोचलो. 2 दिवसांचा आयोजन, 2 दिवसांचा कालखंड, अनेक दिवसांचा विचार, मेहनत एकत्रित आणत या परिवारातील प्रत्येक सदस्यांनी हा विचार घेतला आणि ही क्रीडा स्पर्धा आयोजित केली. यावेळेला पुन्हा एकदा सेपडून खेळण्याचा प्रयत्न फेकी केलाय. थोडासा बॉल मात्र थ्रो देत असताना थ्रो मात्र प्रॉपर झाला नाहीये. 1 रन कंप्लीट होतोय. 1 टू गो. शेवटचा बॉल. धावगती 3 या अंकावर स्थिरावलेली धावसंख्या कधी वेगाने झपाट्याने वाढेल याचा देखील ठाव ठिकाणा राहणार नाही. कारण धडाकेबाज बॅटर अजूनही खेळपटलावर पाहायला मिळत आहेत. इथे मात्र चान्स घेतला बट तो चान्स फसतोय. आणखी एक झटका, आणखी एक विकेट. सुरेश माघारी जाईल. करणने मात्र काय कमालीची ओव्हर हाताळली. 3 रन दिलेत आणि एकंदरीत 2 विकेट सलामीचे माघारी पाठवलेत. 1 षटक 3. बॅटर देवकरण परमार
कालच्या दिवसामध्ये अंतिम मध्ये दाखल झालेला स्टेशन वाईजचा इकडचा चेंबूर विभागातील संघ मिम बॉईज मुकेश रॉयल चेंबूर हा संघ दाखल आहे. आणि आजच्या दिवसामध्ये आणखी एक चेंबूरचा संघ दाखल होतो की मल्हारचा संघ दाखल होतो. अनेक प्रेक्षक वर्ग उत्सुकतेने या मॅचला पाहत आहेत. इकडे उपस्थित प्रेक्षक आहेत, लाईव्हच्या माध्यमातून जोडलेला प्रेक्षक आहे. संपूर्ण क्रीडा स्पर्धा कव्हर होते. 2 कॅमेऱ्याच्या अँगलमध्ये अर्थातच एक कॅमेरामन म्हणून कार्य करतायत आमचे रोहित, एक कॅमेरामन म्हणून कार्य करतायत ते साऊ, विराज आमचे ऑपरेटर म्हणून कार्य करतात श्रेयस, या संपूर्ण क्रीडा स्पर्धेची स्कोरिंग म्हणून कार्य करतात. असा हा टेक्निकल वर्ग शैलेश पाटील आणि पराग पाटील यांचा हा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं हे कार्य पाहायला मिळते. पंच म्हणून देखील या क्रीडा स्पर्धेला लाभलेत ते एका बाजूला विक्रम खराडे सर, एका बाजूला अमित कदम सर आणि एका बाजूला जर आपण पाहिलं तर पद्मनाभ प्रभू सर समालोचक म्हणून देखील सागर मोरे सर आपल्या सोबत जोडले जात आहेत. सागर सर काल सातारा राजधानी येथे जाऊन आपला डंका वाजवून मुंबईला परतले. सकाळी 7 वाजता मायदेशी मुंबईत आले आणि इकडे मात्र पुन्हा एकदा प्रेक्षकांसाठी त्यांचा आवाज पुन्हा दाखल केला 26 मॅचच्या दिशेने. इथे मात्र पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हर्षित गोलंदाजी करतोय. सिंगल रन मिळेल. बॉल जाणं डिफिकल्ट आहे. करणने कसे चौकार आखले करणला स्वतःलाच जाणीवे. काय त्यांनी तो चौकारांची दिशा गाठली या भर पावसामध्ये. दिवेशने देखील यावेळेला मात्र शस्त्र सोडलंय. कोण आउट आहे अजून, सॉरी माफ करा. दिवेशला माघारी जावं लागेल. मतंग येतोय नवीन बॅटर. धावसंख्येला कंट्रोल केलंय. स्ट्राईकला असलेला बॅटर मतंग. लेग साईडला फ्लिक केलाय. ओहो जबरदस्त थ्रो. चार बॉल आणि रन झाले 6. ज्यावेळेला पुन्हा ड्राईव्ह केला, चान्स पडलाय, मिस झालाय. पहिल्या अटॅम्प मध्ये सुखरूप आहे देवकरण. 1 रन मिळतोय. 1 to go लास्ट बॉल. ओहो जबरदस्त. काय बॉल कट केलाय. अगदी आमंत्रण दिलं मतंगला पुढे येण्यासाठी. या चौकाराच्या मोहात पाडला त्याला, पण तो चौकार मात्र बनवू शकला नाही आणि माघारी जातोय.
एका मागोमाग एक ओमकार मलाड वेद 11 ओमकार मलाड या संघाला मात्र आता माघारी पाठवलं गेलंय. सागर येईल 7 रन, 2 षटक आणि 7 रन. सॅम्युअल मात्र नवीन षटक घेऊन त्याचबरोबर स्टेशन वाईजचा संघ अर्थातच मिम बॉईज मुकेश रॉयल संघ उपस्थित होतोय. स्वागत आहे आपल्या संपूर्ण संघाला घेऊन लवकर दाखल व्हायचंय. विराज चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. हर्षित क्या बात आहे. आज चिखलात लोळत आहेत प्रत्येक जण, मजा घेत आहेत, पावसाची आनंद घेत आहेत. पहिला पाऊस आहे जणू काही. यावेळेला पुन्हा एकदा ड्राईव्ह केलाय. सिंगल, 1 रन अधिक असेल. यावेळेला एक्स्ट्रा व्हाईट बॉल. सॅम्युअल फटका फसलाय. देवकरण अपेक्षा होती तो देखील माघारी जातोय. अमित सर किती बॉल झालेत? 3 बॉल झालेत. बॅटर ओहो क्या बात आहे. जबरदस्त बॉल. बॅटर आपलं नाव काय व्हायचंय? सागर नाव काय त्यांचं? अमन. क्या बात आहे. सॅम्युअल जबरदस्त बॉलिंग. धावसंख्येला ब्रेक लावलाय. यावेळेला पुन्हा एक एक्स्ट्रा व्हाईट बॉल. यावेळेला पुन्हा एकदा व्हाईट बॉल. डॉट बॉल काढला. 1 4 बॉल झाल्या. यावेळेला चान्स पडला होता, मिस झालाय. स्टिपवून खेळत होते अमन, बट डॉट बॉल असेल. 1 to go. लास्ट 1 बॉल. लास्ट 1 आणि क्लास 1 बॉल पाहायला मिळेल काय सॅम्युअलचा? आणि क्या बात आहे. लास्ट 1 क्लास 1 बॉल पाहायला मिळाला सॅम्युअलचा. सॅम्युअलने जर हाताळलेले षटक आणि प्रेक्षकांची अपेक्षा आहे अर्थातच आमचे मनुभाई बोलतात अगर तुम्ही जर डोक्यावरची कॅप बाजूला केली तर 500 रुपयांचं पारितोषिक आमच्या वतीने दिलं जाईल. सॅम्युअल लक्ष देत नाहीये. ओव्हर चांगली पडली आहे ना बस. सॅम्युअल आपण जर डोक्यावरची कॅप बाजूला केली ना तर नक्की 500 रुपयांचं पारितोषिक आहे आपल्यासाठी. यावेळेला पहिलाच बॉल व्हाईट बॉल. शुभम गोलंदाजी करतोय. बंडूभाईच्या वतीने सॅम्युअल 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. कॅप काढून तू जर या मॅचला तू एक फोटो दिलास छान.
7 विकेट गेलेत. धावसंख्या खूपच थांबली आहे. लेग साइडला फ्लिक आणि चुकी झाली. जाऊ दे, येऊ देत, धावा येऊ देत. ठीक आहे, चुकी झाली. मॅच प्रेक्षकांना जरा मॅच इंटरेस्टिंग पाहिजे. प्रेक्षक देखील बोलतात जरा आणखी काहीतरी धावसंख्येमध्ये भर होऊ दे, म्हणजे आम्हाला मॅचचा आनंद मिळेल. 4 रन येत आहेत. रन झाले तर 17 झालेत. शेवटचे अवघे 4 बॉल बाकी आहेत. जबरदस्त बॉल अपील होते पण नॉट आउट करून कॉल येतोय. लास्ट 3. सिंगल रन कंप्लीट होईल. 18 रन. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. मॅच फाईट होऊ शकते. हा बॉलिंग अटॅक आहे, मॅच होऊ शकते फाईट. इथे मात्र ड्राईव्ह केलाय, सिंगल रन मिळतोय. शेवटचा बॉल आहे 19 रन. हो, जबरदस्त ड्राईव्ह केला होता, बट शुभम देखील तितकाच चपळ खेळाडू आहे. बॉल थांबवलाय. रन झालेत 19 रन झाले. 20 टार्गेट आहे. रिव्ह्यू घेतलाय सायडम साठी, चेक केलं जातोय. प्लीज टेक्निकल विराज आपण चेक करायचंय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. स्वागत आहे सर्वांचं. आणि दुसऱ्या डावाला आपण आता या मॅचला बघत आहोत. रॉयल ट्रॉफी, रॉयल फॅमिली आणि संपूर्ण टीम त्यांची एकत्रित येऊन एक चांगलं क्रिकेट इकडे ऑर्गनाईज करण्याचा प्रयत्न आपण 2 वर्ष आपण पाहिला गेला आणि त्यांचा ह्या वर्षी पावसाने थोडी हजेरी लावली आहे. सो स्वागत आहे. आणि प्रथम क्रमांक 33,333, द्वितीय क्रमांक आपण पाहिला तर 22,222 वा आकर्षक चषक आहे. आणि चेंबूर आज संपूर्ण टीम गेले कित्येक वर्ष रॉयल चेंबूरचा देखील दबदबा पाहिला गेला. आज त्यांचे सर्व मित्रपरिवार एकत्रित येऊन आपली पण एक चांगलं क्रिकेट झालं पाहिजे. आणि थोडा लेट ठेवला, पण पाऊस काय ऐकायला थांबत नाहीये की ऑक्टोबर एंडिंगला करू आपण, पण पाऊस अगदी ऑक्टोबर हिट नाहीये. आज पावसाने असं वातावरण केलंय की रात्री मस्त गरमागरम भजी. आणि आमचे मॅन्युअल बोलतात थोडं 24 बॉलमध्ये 20 रन्स करायचे आहेत. यस, थोडं कोल्ड ड्रिंक्स म्हणजे सॉफ्ट. डावाला सुरुवात होतीये. चोवीस बॉल मध्ये 20 करायचे. बॅटिंग साठी आपण पाहिलं तर सलामीची जोडी मैदानामध्ये शुभम आणि त्याच्या सोबतीला दर्शन डीके.
मीम बॉईज मुकेश रॉयल चेंबूर संघ आपण तयार राहायचं. यानंतर आपली फायनल मॅच असणार आहे. पहिली ओव्हर जर जबरदस्त आली तर मॅच मध्ये बघायला मजा येईल. मुंबई अंडरआर्म क्रिकेट, मुंबई, नवी मुंबई, रायगड, विविध भागात अंडरआर्म क्रिकेटचा एक वेगळा क्रेज आहे. सर्कल बाउंड्री, सी बाउंड्री, टर्फ, अंडरआर्म ओपन असं क्रिकेट आपण नेहमीच पाहतो. नवी मुंबईत गेलं तर टॅपचं क्रिकेट पण खूप चांगलं आता पाहायला मिळतं. टर्फ क्रिकेट तर नवी मुंबईत पण खूप चांगला क्रेज तिकडे वाढत चाललाय. ठाण्यात देखील यावर्षी टर्फच्या खूप टुर्नामेंट झाल्या. कल्याण डोंबिवलीला टर्फच्या खूप टुर्नामेंट झाल्या. कॉर्पोरेट इव्हेंट टर्फ आले त्यामुळे आता टर्फ क्रिकेट वाढत चाललंय. कारण की पाऊस ऐकत नाही त्यामुळे टर्फ मध्ये खेळावं लागेल. मतांग बॉलिंग साठी पहिली ओव्हर घेऊन येत आहेत. 20 धावांची गरज आहे 24 बॉल मध्ये. अभिजित दोडके अब्बू पण पावसाचा एन्जॉय करतायत. मस्त पाऊस आहे आणि ते बोलतात गरमागरम भजी पाहिजे. रॉयल चेंबूर संघासाठी अभिजित दोडकेंनी पण खूप चांगलं क्रिकेट खेळलं गेलं. असे अब्बू नो बॉल, थोडं फॅन्सी ड्रेसिंग मारून आलेत आज. मानखुरचा वंडर बॉय. जबरदस्त मॅच आहे. विकेट गेली तर मॅच बघायला मजा येईल. 20 रन पण डिफिकल्ट नेहमीच पाहिल्यात. त्यामुळे अंडरआर्म क्रिकेट असं आहे की मॅच कधीही पलटू शकते. त्यामुळे क्रिकेटचा इतिहास आहे. या बॉलवर कट करण्याचा प्रयत्न केला गेला आहे. सुरेश सरोजनी चान्स घेतला की थांब डॉट करून आपण मॅच थोडी क्लोज आणूयात तर मॅच थोडी रंगेल. दर्शन कामते डीके स्ट्राईक एंडला. या बॉलवर जबरदस्त टायमिंग केला. जबरदस्त फिल्डिंग नॉन स्ट्राईक एंडला. मतांग लगेच थोडं पाणी आहे. पावसाळी म्हणजे सर्व अगदी सीझन चालू व्हायच्या हिशोबाने आले होते पण पुन्हा त्यांना पावसाळ्यात घेऊन गेलाय. ग्राउंड छोटे आहे म्हणून, नाही तर आपण लगेच 6 पण वाढवला असता. ग्राउंड छोटा आहे पण रॉयल फॅमिलीचं मन खूप मोठं आहे. पॉलीसाठी मतांग. या बॉलवर टॉप एज घेतली गेली आहे. विकेटचं पतन होत आहे. कहाणी मग ट्विस्ट. पहिली विकेट साठी आपण पाहिलं व्हिया नेट मुकेश रॉयल चेंबूर. प्रेक्षकांची देखील प्रचंड गर्दी आपण पाहतोय. नेहमीच प्रेक्षक वर्ग देखील या क्रीडा स्पर्धेवर प्रेम राहिले आणि चेंबूर म्हटलं तर मग ती कुठेही क्रीडा स्पर्धा असू दे. वीस धावांचं टार्गेट आहे. 3 धावा झाले धावफलकावर. यानंतर मेगा फायनलची मॅच आपण पाहणार आहोत. या बॉलवर देखील ड्राईव्ह केला गेलाय. बॉल गॅप मध्ये मात्र निघून जाईल आणि करण सोडाचा एक धमाकेबाज चौकार. जबरदस्त टायमिंग केलं. मगाशी करण एक समोर पण बाउंड्री लगावली होती ती देखील पाहण्यासारखी होती. मगाच्या मॅच मध्ये याही मॅच मध्ये देखील काय कव्हर्सला स्ट्रोक खेळले गेलेत. हलकंसं फुटवर्क दाखवलं आणि त्यानंतर 4 रन. या बॉल देखील स्वीप खेळायचा प्रयत्न केला गेलाय. सिंगल रन. 33,333 रुपये प्रथम क्रमांक व आकर्षक चषक आहे. द्वितीय क्रमांक 22,222. प्लस टुर्नामेंटसाठी देखील 1,111 रुपये व आकर्षक चषक. बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर प्रत्येकी 500 रुपये व आकर्षक चषक आहे. या बॉलवर देखील आपण पाहतो चान्स होता पण तिकडे डॉट बॉल. पहिला ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 8 रन झालेत आणि 12 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. अठरा चेंडू आणि जिंकण्याकरिता आपण पाहिलं तर 12 धावांची गरज आहे मॅचला. अठरा चेंडू आणि 12 धावांची गरज.
मॅचला जिंकण्याकरिता सर्व आम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी श्रीसाई स्पोर्ट्स, शैलेशजी पाटील, परागजी पाटील, महाडिक कलेक्शन संतोषजी महाडिक, SP स्पोर्ट्स आमचे प्रथमेश सकपाळ, रॉयल स्पोर्ट्स राजेश पाटील आणि नॅशनल स्पोर्ट्स आमचे धनंजय कवळे अगदी स्वतः एक चांगलं क्रिकेट खेळले धनंजय आणि आज नॅशनल स्पोर्ट्सचं देखील आम्हाला तेवढं सहकार्य राहिलं आहे. त्यानंतर सर्व रॉयल फॅमिलीचं देखील मी आभार व्यक्त करतो. या बॉलला देखील बीट केलं गेलंय. पुन्हा एकदा विकेट येते. 17 बॉलमध्ये 12 करायचे आहेत. मॅच रंगेल का? प्रत्येक प्रेक्षक वर्ग त्यासाठीच थांबलाय की मॅच थोडी क्लोज आली पाहिजे. लास्टला 6 बॉल 3, 6 बॉल 4 बघायला मजा येईल. महत्वाची मॅच आहे. आज सुहास मोडेकर, कृष्णा पटकरे, त्यानंतर आमचे विकी कदम, अजय मटकर, प्रतीक पेंडेकर, शिवराम सोपडेकर, अमोल कुकरे, त्यानंतर रवी जाधव, आनंद केदारे, संजय शेळके, त्यानंतर निलेश कांबळे, आकाश कांबळे, सतीश चव्हाण, सुनील खोच असे सर्व आमचे जे टीम्सला रॉयल फॅमिलीला सपोर्ट करत असतात. त्यानंतर आमचे AB इंटरनेट चांगलं त्यांनी पण आम्हाला सपोर्ट केलं, त्यांचा पण आभार आहे. त्यानंतर रवी जगधने आज स्वतः इकडे आम्हाला उपस्थित होते. युवा सेनेचे अमोलजी कोकरे, त्यानंतर आनंददादा केदारे, संजय शिर्के ज्यांनी आम्हाला या क्रीडा स्पर्धेसाठी खूप मोठं सहकार्य केलं. रॉयल फॅमिली त्यांचं ऋणी आहे. आणि उत्तर रॉयल ट्रॉफी यावर्षी 33,000 आहे. पुढच्या वर्षी अजून पारितोषिक वाढवण्याचा प्रयत्न करेल आणि काहीतरी नवीन वेगळं आणण्याचा प्रयत्न करेल जरूर. 9 धावा झाल्यात. 11 धावांची गरज आहे मॅचला जिंकण्याकरिता. एक 25-27 रन जरी असते तरी मॅच बघायला मजा आली असती, कारण की दोन्ही बेनाल्टी संख्या आहेत. या बॉल फ्लिक केल्या गेल्या, गॅपमध्ये बॉल ट्रॅव्हल, जबरदस्त टायमिंग केलं आणि दर्शन कामटेने पण आज लक्ष वेधून घेतले. जबरदस्त बॅटिंग केली स्टार्ट टू एंड. काय फ्लिक केलं गेलं, प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहिलं गेलं. कांगाल लीग साठी देखील 10व्या विकेटसाठी एक जबरदस्त इनिंग त्यांनी खेळले होते. अनुभव आहे त्यांच्याकडे. नो बॉल आहे पण तिकडे नॉन स्ट्राईक एंडला. आपल्या या विनंतीला मान देऊन आपण पाहिलं तर संजयजी शिर्के, आनंददादा केदारे साहेब आपलं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत. आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले गेले असे आमचे सर्व नक्कीच आनंददादा केदारे साहेब आणि संजयजी शिर्के आज या कार्यक्रमासाठी आपण देखील इकडे उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं पण ऋणी आहे. धन्यवाद. आणि वेळात वेळ काढून आनंददादा केदारे आपलं देखील स्वागत आहे. आणि संजयजी शिर्के आज आम्हाला या टुर्नामेंटसाठी त्यांचा पण सपोर्ट राहिला आहे. थँक्यू केदारे साहेब आणि शिर्के साहेब, आपण देखील आज वेळात वेळ काढून या क्रीडा स्पर्धेसाठी इकडे दाखल झालात.
हॅलो बाबू सर, एकच रन असणारे स्कोर झाला आतापर्यंत 14 रन झाले, 6 धावांची गरज आहे. आज आमच्या विनंतीला मान देऊन अंतदा केदारे साहेब आणि संजयजी शिर्के इकडे स्वतः इकडे उपस्थित राहिलेत. व्हाईट बॉल चेंबूरकरांसाठी एक चांगलं आयोजन केलं, पण पाऊस थोडा मात्र इकडे येऊन हजेरी लावली. या बॉलवर देखील व्हाईट बॉल. 3 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त मॅच जिंकण्याकरिता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला गेला, 1 रन तिकडे मिळेल, डायरेक्ट हिट लागला बट रन मिळेल, सिंगल. ओव्हर झाली. 18 धावा झाले धावफलकावरती. 2 धावांची गरज आहे फक्त आणि फक्त मॅचला जिंकण्याकरिता. या बॉलवर जबरदस्त टायमिंग करत असताना विया नाईट मुकेश रॉयल चेंबूर संघ आपण पाहिलं तर जाऊन पोहोचतो मेगा फायनल मध्ये. 2 चेंबूरचे संघ मात्र फायनल मध्ये आहेत आणि काल विम्बॉईज मुकेश रॉयल चेंबूर आणि आता विया नाईट मुकेश रॉयल चेंबूर. सो वेल प्लेड, अभिनंदन. आणि या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार करण सोडायला दिला जातो. जबरदस्त परफॉर्मन्स केला बॉलिंग करत असताना आणि मी आनंद केदारे साहेब आणि संजय शिर्के यांना विनंती करेन की आपल्या हातून हा पुरस्कार द्यायचा आहे. जबरदस्त बॉलिंग केली करणने आणि पहिल्याच ओव्हरमध्ये त्यांनी मॅच मध्ये घेऊन आला. संजय शिर्के यांच्या हातून आपण हा पुरस्कार आणि आमचे अनंतदा केदारे, थँक्यू सो मच. वेल प्लेड करण, जबरदस्त परफॉर्मन्स केला कराने. माडिक कलेक्शनच्या माध्यमातून ही आकर्षक त्याला अशी आपण टी शर्ट देतोय आणि या दोन्ही टीम्स आपला